रात्रीचे 11 वाजले होते. बाहेर मुसळधार पाऊस पडत होता. जुन्या पत्र्याच्या घरातून पाण्याचे थेंब गळत होते. त्या छोट्याशा खोलीत एकच बल्ब मंद प्रकाश देत होता. कोपऱ्यात बसलेला 10 वर्षाचा वेद पुस्तक उघडून अभ्यास करत बसला होता. त्याच्या डोळ्यात मोठी स्वप्न होती. मोठं होऊन अधिकारी बनायचं. स्वयंपाकघरात त्याची आई सुमन चुलीजवळ शांत बसली होती. तिने ताटात फक्त 2 कोरड्या भाकऱ्या आणि थोडी भाजी वाढली. ती ताट वेद समोर ठेवत हसून म्हणाली, "बाळा, गरम असतानाच खाऊन घे." वेदने आईकडे पाहिलं आणि विचारलं, "आई, तू नाही खाणार?" सुमन लगेच हसली, "मी आधीच खाल्लं रे." पण वेदला माहित नव्हतं आईने सकाळपासून काहीच खाल्लं नव्हतं. सुमन रोज पहाटे 4 वाजता उठायची, लोकांच्या घरची भांडी घासायची, कपडे धुवायची आणि दुपारी एका छोट्या खानावळीत पोळ्या बनवायची. दिवसभर कष्ट करून महिन्याच्या शेवटी पैसे कमी पडायचे, पण एक गोष्ट ती कधीच कमी पडू देत नव्हती, वेदचं शिक्षण. एक दिवस शाळेतून घरी आल्यावर वेदचा चेहरा उतरलेला होता. बॅग खाली ठेवत तो हळू आवाजात म्हणाला, "आई, उद्यापर्यंत फी भरली नाही तर मला परीक्षेला बसू देणार नाहीत." हे ऐकताच सुमनच्या हातातून पाण्याचा ग्लास खाली पडला. घरात आधीच पैशांची खूप अडचण होती. हातात फक्त 40 रुपये उरले होते. त्या रात्री ती पूर्ण रात्र जागी राहिली. छताकडे पाहत ती मनात एकच विचार करत होती, माझ्या मुलाचं स्वप्न पैशांमुळे तुटायला नको. दुसऱ्या दिवशी सकाळी ती खानावळीत गेली. दुपारी सर्व कामगारांना डब्बे वाटले. सुमनच्या डब्यात 2 पोळ्या आणि थोडी भाजी होती. ती बाहेर बसली होती. तेवढ्यात एक म्हातारा भिकारी तिच्या समोर आला. त्याच्या डोळ्यात भूक स्पष्ट दिसत होती. काही क्षण सुमन शांत राहिली आणि मग स्वतःचं जेवण त्याच्या हातात देत म्हणाली, "घ्या बाबा." बाजूला उभ्या असलेल्या बाईने विचारलं, "तू काय खाशील?" सुमन हलकस हसली. भूक सहन करता येते, पण मुलाचं तुटलेलं स्वप्न नाही. त्यानंतर ती थेट बाजारात गेली. तिच्याकडे उरलेली एक मौल्यवान वस्तू होती, तिच्या लग्नातील छोटीशी सोन्याची अंगठी. थरथरत्या हातांनी तिने ती सोनाराकडे दिली आणि मिळालेल्या पैशांनी वेदची फी भरली. त्या संध्याकाळी वेद घरी आला तेव्हा सुमनने त्याच्यासमोर फीची रिसीट ठेवली. "आई, फी भरली?" तो आनंदाने ओरडला. सुमनने फक्त मान हलवली. वेद लगेच आईला मिठी मारत म्हणाला, "मी खूप मोठा माणूस बनेन आई, तुला कधीच रडू देणार नाही." वर्ष सरत गेली. संघर्ष वाढत गेला. गावातले लोक सुमनची थट्टा करायचे. इतक्या गरिबीत एवढं शिक्षण कशाला? पण ती नेहमी हसून एकच उत्तर द्यायची, "माझा मुलगा एक दिवस मोठा होणार." अनेक वर्षांनंतर एक दिवस गावात मोठी गाडी आली. सगळे लोक बाहेर जमा झाले. गाडीतून काळ्या कोटात एक तरुण खाली उतरला. त्याच्या गळ्यात ओळखपत्र होते. तो थेट सुमनच्या छोट्या घरासमोर आला. त्यावेळी सुमन चुलीजवळ बसून कोरडी भाकरी खात होती. "आई." तो आवाज ऐकताच तिचे हात थरथरले. समोर वेद उभा होता. आता तो जिल्हाधिकारी झाला होता. सुमनच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. "बाळा, तू खरंच मोठा झालास." वेद आई समोर गुडघ्यावर बसला. त्याने आईचे हात हातात घेतले आणि रडत म्हणाला, "आई, आज मी जे काही आहे ना, ते तुझ्या उपाशी पोटी आहे." त्याने खिशातून एक छोटा डबा बाहेर काढला. "ओळखतेस, ही तुझी अंगठी, जी तू माझ्यासाठी विकली होतीस." हे पाहताच सुमन जोरात रडू लागली. त्या दिवशी पहिल्यांदा वेदने स्वतःच्या हाताने आईला जेवण भरवलं आणि अनेक वर्षानंतर आईच्या डोळ्यात भुकेचे नाही तर अभिमानाचे अश्रू होते. मित्रांनो, कथा आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.